आपल्यासोबत डॉक्टर वसंत खळदकर आहे. सर, तुम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे, बाय बाय ॲनिमिया आणि ब्रीथ इझी. काय याचं उद्दिष्ट आहे आणि कसा हा प्रोजेक्ट आहे? आपल्या लोकांना मी नमस्कार. सर्वप्रथम अगदी चांगला क्वेश्चन आहे आणि सध्या माहितीच आहे की ॲनिमियाचं पर्सेंटेज खूप आहे. म्हणजे वर्ल्ड वाईड जर जाल तर 25% लोक ॲनिमियानी म्हणजे ज्याला रक्तक्षय म्हणतो आपण त्यांनी ग्रस्त आहे. आणि अशा ॲनिमियाचं निर्मूलन पॉसिबल आहे. काही व्याधीमध्ये जर सिकल सेल थॅलेसेमियामध्ये जरी पॉसिबल नसलं तरी न्यूट्रिशन ॲनिमिया, इन्फेक्शनचा ॲनिमिया या गोष्टी पॉसिबल आहे की ज्यात आपण निर्मूलन करू शकतो, म्हणजे ज्याला एक पूर्ण हे काढू शकतो. तर अशा या ॲनिमियाला आपण पूर्णतः चांगला करायचा एक पण केलेला आहे आणि तो माझा राष्ट्रीय अध्यक्षतेचा एक वन ऑफ द प्रोजेक्ट आहे. आता यामध्ये आम्ही काय करतो आहे, मुलांचं पहिल्यांदा हेल्थ चेकअप करायचं. त्यात आम्हाला ज्या मुलांना असं सस्पेक्टेड आमच्या सायन्सवरून असं वाटलं की सिकल सेलनी की यानी ॲनिमियानी ग्रस्त आहे, त्यांचा आम्ही हिमोग्लोबिन करतो आहे. त्यांना आम्ही काही औषधं देऊ, त्यांना काही डायरेक्शन्स करू. सेकंड पार्ट हा जरा स्क्रीनिंगचा, पहिला हेल्थ चेकअप, सेकंड स्क्रीनिंग आणि अवेअरनेस. जसं आता आमची ही बस तुम्ही बघत असाल तर या बसवर लिहिलं आहे बाय बाय ॲनिमिया. सो मेनी थिंग्स आम्ही इकडे लिहून ठेवले की काय खायचं काय नाही. याच्यासोबत आमचा एक डेफिनेटली एक TV लागतो, म्हणजे जो मार्केटमध्ये किंवा आमच्या शाळांमध्ये राहतो. त्या TVवर आम्ही सगळं व्हर्च्युअल प्रेझेंटेशन देतो आहे की काय खाल्ल्याने ॲनिमिया होऊ शकत नाही, काय डिवॉर्म करायला पाहिजे, हायजीन कसं ठेवायला पाहिजे, फूड काय ठेवायला पाहिजे. तुमची ही बाय बाय ॲनिमिया बस कुठे कुठे फिरणार आहे आणि म्हणजे आपल्या देशात कुठे अगदी याचं भ्रमण काश्मीर टू कन्याकुमारी आणि बॉम्बे टू कलकत्ता, म्हणजे आम्ही चारही कॉर्नर करणार आहे. सध्या आमचं पायलट प्रोजेक्ट तेलंगणा आणि महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 5 सिटी कव्हर केल्या आहे आणि महाराष्ट्राचा एक रोड मॅप बनलेला आहे. मग इव्हन मुंबई, पालघरपासनं कोल्हापूरपासनं सगळे सिटीज आम्ही यात कव्हर करणार आहे. शाळासोबत कुठे कुठे तुम्ही हे अवेअरनेस कॅम्प चालवणार आहात? शाळा आमचं टार्गेट आहे, पण त्यासोबत मेनली आश्रम्स जिथे डेस्टिट्यूट स्कूल म्हणतात त्या ठिकाणी आमचं जास्त आहे. आणि ह्या ज्या व्हिडिओ प्रेझेंटेशन आहे ते मेनली आमचं मार्केट प्लेसमध्ये जिथे गर्दीची आहे आणि तिथेच आपलं पॅम्पलेट्स आणि सगळं, आणि हा डाटा आम्ही कलेक्ट करणार आहे यातनं की एक्झॅक्टली काय होतं आहे काय नाही. तुमच्या या प्रोजेक्ट अंतर्गत कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या जाणार आहेत? यामध्ये सध्या आम्ही सर्वात पहिले हिमोग्लोबिन करणार आहे. मग हिमोग्लोबिन पर्सेंटेज त्यातनं सस्पेक्टेड जे लोक आहेत की ज्यांना सिकल असू शकतो, थॅलेसेमिया असू शकतो, त्याची आमची एक इन्स्टंट टेस्ट आहे, 15 मिनटात ज्याचं उत्तर मिळेल. ती टेस्टसुद्धा याच्यासोबत करतो आहे. मी सिकलचा विषय काढला. सर, सिकल तर आजकाल सर्वांना माहिती आहे, कारण जेव्हा म्हणजे बाळ होतं त्याआधी प्रेग्नन्सीमध्ये लेडीजचं सिकलचं टेस्ट होतं, त्यानंतर जर ती पॉझिटिव्ह आहे तर बाळाचं होते. तुम्ही हे कसं अवेअरनेस करणार आहे? माझं याचं उत्तर छान सर. डॉक्टर रुगवानी खूप जास्ती काम करते आहेत. डॉक्टर विंकी, प्लीज याच्यावर उत्तर द्या तुम्ही.